नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 30 नोव्हेंबर. राज्यातील सर्व माता भगिनींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा जो 6वा हप्ता आहे तर तो विस्तार होणार आहे. परंतु प्रामुख्याने याच्यामध्ये 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये कोणते 20 जिल्हे आहेत तर त्या महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे. जर ते लिंक असेल तर सध्याच्या स्थितीला ॲक्टिव्ह सुद्धा आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे. सोबतच मीडियाने सुद्धा काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. बघा, आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी राज्यामधील प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. बघा, याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पण सांगणार आहे. परंतु कोणकोणते बँक खाते सुद्धा याच्यामध्ये चालणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. बघा, मीडिया रिपोर्टनुसार राज्यामधील 2,50,00,000 महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजेच तुमचा फॉर्मसुद्धा 2,50,00,000 महिलांच्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळे हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा विस्तारित होणार आहे. सोबतच यामधून 50,000 फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. बघा, राज्यामधील 2,50,00,000 इतक्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. परंतु त्यातील 50,000 फॉर्म नकली बनावट कागदपत्र देऊन तयार केलेले होते आणि त्यासाठी अर्ज केलेले होते. परंतु हे जे नकली बनावट केलेले फॉर्म होते तर यांना पूर्णपणे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला अपात्रतेचा मेसेज आलेला असेल तर तुम्ही सुद्धा याच्यामधून अपात्र ठरवला गेलेले आहेत. बघा, त्या महिलांनी दुसऱ्या योजनांचा लाभ घेतलेला असल्यामुळे त्यांना आज 6वा हप्ता विस्तारित होणार नाही. जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, श्रावण योजना यांसारख्या विविध योजना जर 2100 रुपयांपेक्षा त्या योजनांची रक्कम जास्त मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. एकतर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यावा लागेल किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा लागेल. दोन्हीमधली गव्हर्नमेंटची एकच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. परंतु ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत असेल किंवा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला असेल तर तुम्हाला हा हप्ता विस्तारित होणार आहे. अशा सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. बघा, मीडिया रिपोर्टनुसार काय सांगण्यात आलेलं आहे की 50,000 फॉर्म नकली बनावट कागदपत्र देऊन भरले गेलेले होते. त्याच्यामुळे ते फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे. सोबतच राज्याच्या बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. बघा, काल पत्रकार परिषद झाली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना फक्त 1 वर्षापुरती किंवा निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर ही योजना 5 वर्षांसाठी तयार केलेली आहे. तर 5 वर्ष तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. परंतु तुम्ही जर ही कामे केली नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्टेड केले जाऊ शकतात आणि भविष्यामध्ये तुम्हाला या योजनेमधून बाद सुद्धा केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे राज्यामधील सर्व महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. बघा, याच्यापूर्वी जर तुमचं SBI बँकेमध्ये खातं असेल, युनियन बँकेमध्ये खाते असेल किंवा HDFC असेल, ICICI बँक असेल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जर SBI मध्ये खातं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सोबतच ज्या माता भगिनींनी इतर बँकांमध्ये खातं खोललेलं असेल, काही ग्रामीण बँक आहेत, काही सहकारी बँक आहेत, काही प्रायव्हेट बँक आहेत आणि काही गव्हर्नमेंट बँक आहेत, जर तुम्हाला मागचे पैसे त्या बँकांमध्ये आले असतील परंतु 6वा हप्ता विस्तारित झालेला नसेल तर तुम्ही काळजी करायची काही गरज नाही. परंतु ज्यांना मागचे 7,500 रुपये अजून मिळाले नसतील तर तुम्ही बँकसुद्धा आपली चेंज करायची आहे. DBTमुळे सुद्धा तुम्हाला हे पैसे आलेले नसतील तर एक गोष्ट करा, पोस्ट खात्याचं बँक खातं खोला, त्याच्याशी आधार कार्ड 1 दिवसाच्या अगोदर लिंक होतं. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधार कार्ड. हे पैसे DBTद्वारे येणार आहे. त्याच्यामुळे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. ज्यांचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल, घरामध्ये तुमच्या सरकारी नोकरीला कोणी नसेल, सोबतच कोणी इन्कम टॅक्स रिटर्न ITR भरत नसेल किंवा तुमच्याकडे जमीन जुमला 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. आणि ज्यांचे पूर्णपणे गाडी बंगला, घरामध्ये सरकारी नोकरीला किंवा पेन्शन घेत असेल तर अशा नागरिकांचे फॉर्म, अशा महिलांचे फॉर्म रिजेक्टेड करण्यात आलेले आहेत. आता बघा, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना हा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे. बघा, हप्ता विस्तारित केव्हा होत असतो? ज्यावेळेस DBT ॲक्टिव्ह होते. बघा, 35 लाख महिलांची DBT तयार करण्यात आलेली आहे. 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये 20 जिल्ह्यांमध्ये या 35 लाख महिला आहेत. तर त्या 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता विस्तारित होणार आहे. बघा, प्रामुख्याने कोणकोणत्या जिल्ह्यांचा
समाविष्ट करण्यात आलेला आहे। तुमचा जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आहे का ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काहीही अडचण निर्माण होणार नाही। आता त्याच्याच पुढे बघू शकता, ज्यांची डीबीटी नसेल तर त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवले जाईल। बघा, तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला डायरेक्टली अपात्र ठरवलं जाईल। 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केला जाणार नाही आणि पुढील पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत। आता हे पैसे कशामुळे मिळणार नाहीत की थेट तुम्ही कोणतं जरी बँक खातं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेलं असेल तरी पण त्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। बघा, मीडिया रिपोर्टनुसार राज्यामधील 2,50,00,000 महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत। जर तुम्हाला 7,500 रुपये मिळालेले असतील तर तुम्ही 2,50,00,000 महिला ज्या पात्र ठरवण्यात आलेल्या आहे तर त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव आहे। बघा, नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा पुढील काही महत्त्वाचे निर्णय सांगितलेले आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे, परंतु ही योजना 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब सांभाळणार आहेत आणि अगदी सर्व अपडेट सुद्धा त्यांच्याकडूनच येणार आहेत। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की लाडकी बहीण योजनेचा निधी वेगळा ठेवलेला आहे। बघा, 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा निधी किंवा इतर योजनांचा निधी हा सेपरेटली ठेवला जातो। 7 लाख करोड इतकी रक्कम शासनाकडून आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी येते, तर त्याच रकमेमधून लाडकी बहीण योजनेचा निधी वेगळा ठेवण्यात आलेला आहे। बघा, ज्यांचे खाते डीबीटी असणार आहे त्यांनाच या योजनामध्ये लाभ दिला जाईल। म्हणजेच तुमचं खातं डीबीटी असेल तर तुम्हाला लाभ दिला जाईल। सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल, घरामध्ये इन्कम टॅक्स कोण भरत नसेल आणि यादीमधून तुमचं नाव सुद्धा अपात्र केलं जाऊ शकतं। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, इन्कम टॅक्स कोण भरत नाही, सोबतच घरामध्ये गाडी नाही तर त्याप्रमाणे सुद्धा याच्यामध्ये पडताळणी केली जाणार आहे। सोबतच प्रत्येक जिल्ह्यानुसार लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो सुद्धा विस्तारित केला जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची यादी तयार करण्यात आलेली आहे। त्या यादीनुसार आजपासून त्यावरती 6वा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे। सोबतच सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही भागांमधील महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता सुद्धा आलेला आहे, परंतु त्यांना माहीत नाही की मेसेज आलेला नसेल तर त्यांनी आपला बँक बॅलन्स चेक करायचा आहे, त्यामध्ये मागचे पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत। बघा, प्रामुख्याने 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। बघा, प्रामुख्याने राज्यामधील उत्तरार्ध भागामध्ये सोबतच दक्षिण भागामध्ये हे पैसे विस्तारित करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर प्रामुख्याने हे 4 जिल्हे झाले आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये हा विस्तार होणार आहे। सोबतच अमरावती आहे, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, सोबतच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड या प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित अजून 8 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा हप्ता विस्तारित करणार आहे। त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा।